हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व. तर आज आहे 8 तारीख आणि आज नारळी पौर्णिमा पण आहे आणि त्याचबरोबर वरलक्ष्मी मातेचं व्रत पण आहे. आजचा दिवस खूपच शुभ आहे. मी आज पहिल्यांदाच वरलक्ष्मीचा उपवास केला आहे. घराची साफसफाई करून आंघोळ वगैरे करून हे बघा अशी छोटीशी पण रांगोळी काढून झालेली आहे माझी. त्यानंतर पूजेची सर्व मांडणी करून पूजा करून झाली माझी. त्यानंतर व्रतकथा वगैरे सर्व वाचून झाली. खूप छान वाटलं हे करून मला आज. त्यानंतर मी नैवेद्यासाठी कॅरमल शेवयाची खीर बनवणार होते. म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करूयात. त्यासाठी मी दूध तापून घेतलेलं आहे अर्धा लिटर. एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून ते गरम झाल्यानंतर आपल्याला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स घ्यायचे आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचे. त्यांना ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत ते काढून घेतले. आता आपण त्याच कढईमध्ये जे उरलेलं तूप आहे त्याच्यामध्ये आपले शेवया, ह्या रोस्टेड शेवयाच घेतलेल्या आहेत मी, पण तरी पण थोड्या मी रोस्ट करून घेणार आहे त्यांना. व्यवस्थित अशा आहे बघा, त्याचा कलर बदललेला आहे, पाहू शकता तुम्ही. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, मला कमेंट्स करून सांगा. तेवढेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक उत्साह येतो. असो, आता आपली सेवई झालेली आहे भाजून. कढईमध्ये तूप घ्यायचं आहे. आता आपल्याला साखर कॅरमलाइज्ड करून घ्यायची आहे. त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुपामध्ये छान अशी परतत राहायची, तिला कंटिन्यू परतत राहायची आहे आणि आपली गॅसची फ्लेम पण स्लोच ठेवायची आहे त्यासाठी, नाहीतर फास्ट केला तर ती जळायला लागेल. ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्या. हे बघा, हळूहळू थोडासा वेळ लागतो पण होते, छान लागते. पण त्याची अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे. कलर पाहू शकता तुम्ही कसा झालेला आहे तिचा. आता ह्या स्टेजला आपल्याला आपण ते गरम दूध केलं होतं ते त्यात टाकायचं आहे. सगळं एकदम टाकायचं नाही आहे, हळूहळू टाकायचं आहे. हळूहळू, कारण की ते आपल्या अंगावर उडू शकतं, त्याच्यामुळे हळूहळू टाका त्याच्यामध्ये. ते पण सतत ढवळत राहायचं. दूध टाकल्यानंतर आपली शेवया टाकून घ्यायचे आहेत आणि जे आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट केले होते ते पण त्याच्यात टाकून घ्यायचे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये वेलची पण टाकून घ्यायची आहे. हे बघा, आपली खीर झालेली आहे. काय दिसते एकदम कमाल आणि खूप टेस्टी पण झाली होती. तुम्ही नक्की एकदा ह्या मेथडने करून बघा, आवडेल तुम्हाला. हे बघा, हा नैवेद्य मी दाखवून घेतला मग देवांना. त्यानंतर संध्याकाळी जेवणाची सुरुवात केली. तोवर आमच्याकडे आज लाईटच गेला होता, त्याच्यामुळे मग मला करायची होती मटकीची उसळ. मग हे असं एक टोमॅटो रोस्ट केली, आपली जुनी पद्धत. त्यामुळे थोडंसं जिरं आणि थोडीशी कोथिंबीर. आज मी त्याच्यामध्ये कांदा लसूण टाकणार नव्हते, त्याच्यामुळे मग मी ही अशीच एक मसाला तयार करून घेतला. इतका सुगंध पसरला होता ना त्या मसाल्याचा, खूप छान वाटत होता. त्यानंतर थोडं कुकरमध्ये करणार होते मी ही मटकीची उसळ, मटकी आणि बटाटा. तुम्ही कधी केली आहे का अशा पद्धतीने? कुकरमध्ये मोहरी, जिरे, हिंग छान तडतडू द्यायचं. त्यानंतर आपण हे केलेलं वाटण व्यवस्थित परतून घेतलं. हे बघा, वाटण तेलामध्ये परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, तिखट आवडीनुसार, थोडेसे गरम मसाला टाकून व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे. मग आपली तेल सुटेपर्यंत असे परतून घ्यायचे मसाले, तर मग भाजीला चव चांगली येते. त्याचबरोबर मीठ टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले आहे मटकी आणि बटाटा.
अगदी 2 शिट्यांमध्ये ही होऊन जाते भाजी. मध्ये पाणी घालून थोडंसं कुकर बंद करून घेतला आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या. त्याचबरोबर मी आज भाकरी केली होती, पापड तळून घेतले. वरण भाताचा कुकर आधीच लावून झाला होता. चला तर ताट वाढून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार लोणचं, कॅरमलाइज्ड खीर, वरण, त्याचबरोबर मटकीची उसळ, भात आणि भाकरी. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओजसाठी. तर असा होता आमचा आजचा दिवस. थँक्यू. बाय बाय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.